आपण दुःखी शरीराने कमी होतो, पण दुःखी मनाने होतो. शरीराला ॲक्टिव्ह ठेवा, मनाला क्वाईट ठेवा. फक्त पाय असं लटकून बसलेत ना खुर्चीवर, तर हार्टला खूप स्ट्रॉंग पंप करावं लागतं खालून वरपर्यंत ब्लडला घ्यायला. तर तुम्ही पाय असे मांडी घालून बसलात तर तो ग्रॅव्हिटी फोर्स कमी होणार. आपल्याकडे चॉईस आहे का वाईट वाटून घेणे का नाही वाईट वाटून घेणे. हे पॉझिटिव्हिटीने तर नर्वस सिस्टमचे एक एक नर्व्स रिलॅक्स होतात, ते टेन्शन निघून जातात. का हे सोल पेन तेव्हाच जाणार. लोकांचे बद्दल जरा विचार करायचा. ते ज्यांचे ब्लॉकेजेस खूप झाले होते, डॉक्टर्स म्हणाले तुम्ही जर ऑपरेशन नाही केलं तर मरणार, जास्त टिकूच शकणार नाही, मॅक्सिमम 1 मंथ आणि तुम्ही जाणार, ऑपरेशन गरजेचं आहे. असली पेशंट्सना आम्ही घेतलं होतं. इकडे तिकडे पळायचं असेल तर फक्त काहीतरी पिया, ताक पिया, लिंबू पाणी पिया. आणि आमचे असे स्टुडंट्स आहेत, त्यांनी हे केलं आहे. डेथमध्ये पण बॅलन्स ठेवला आहे. नमस्कार, मी राखी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांनाच बॅलन्स्ड लाईफ जगायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये घर, काम, फिरणं, स्वतःसाठी वेळ, असं सगळं आपल्याला हवं आहे. पण हे शक्य होतं का? तर नाही, बरेचदा होत नाही. पण योगामुळे हे शक्य होऊ शकतं. पण असं जरी असलं तरी योग नाही करण्याचे बरीच कारणं दिली जातात, की अमुक एका कारणामुळे मला जमत नाही आहे. खरं तर योग म्हणजे फक्त मॅटवरती 1-2 तासची प्रॅक्टिस नव्हे, तर त्या पलीकडे अजून बरंच काही आहे. छोट्या छोट्या गोष्टी जरी रोजच्या व्यवहारात तुम्ही आणल्यात योगामधल्या, तरीसुद्धा जीवन आणखी आनंददायी होऊ शकतं. ते कसं करायचं आहे हे जाणून घेणार आहोत द योगा इन्स्टिट्यूशनच्या संचालिका आणि प्रसिद्ध योगगुरू हंसाजी योगेंद्र यांच्याकडनं. खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर योग म्हणजे आसन आणि प्राणायाम एवढंच नाही आहे, तर ती जीवन जगण्याची एक कला आहे. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की मला वेळ नाही आहे, मला आवडतं योगा, मला आवडतं आहे, मला करायचं आहे, पण होत नाही. आणि काही जणांना खरंच ते शक्य नाही आहे. असं जरी असलं तरी प्रत्यक्षात मी छोट्या छोट्या याच्यातल्या गोष्टी, मग फिलॉसॉफी असेल, त्याच्यातल्या काही अष्टांग मार्ग जसं, तर ते मी माझ्या रोजच्या आयुष्यात कसं आणू शकते. योग मेनली तर मनासाठी आहे. आपण दुःखी शरीराने कमी होतो. आपण कुठे पडलो तर थोडे 2-3 दिवस शरीराला दुखेल, मग आपण बरे होतो. पण दुःखी मनाने होतो. कोणी वाईट बोललं, आता वाईट वाटला, तिथे दुःख आला. आता मनाला कसं व्यवस्थित केलं पाहिजे, ताब्यात ठेवलं पाहिजे, ते मुख्य योग आहे. मनावर पूर्ण ताबा, ते योग. योगश चित्तवृत्ती निरोध, ते योग. बॅलन्स स्टेट ऑफ माइंड, तो योग. मन आणि शरीरला बॅलन्स ठेवा. शरीर इथे आहे, मन कुठे गेला ते नाही, मनाला पण एकत्र ठेवा. तुम्ही जेवता तेव्हा मन तिथे पाहिजे. योग मीन्स कॉन्सन्ट्रेशन. जे काही केलं ते कॉन्सन्ट्रेशननी करा ना. एक एक घास तोंडात टाकला, चांगलं चावलं, चांगला आनंद घेतला. ज्याने जेवण बनवलं त्याचे थोडं चांगलं सांगितलं का किती छान केलं, चांगले विचार आणले, चांगली भावना आणली, हे सगळं योग. आणि हे करून आणि शांतपणे जेवून घेतलं. आणि मग तसं जेवायचे आधी एक लांब श्वास घ्या आणि मग बसा जेवायला, म्हणजे मन शरीर एकत्र होणार. आणि जेवल्यानंतर परत लांब श्वास घ्या आणि उठा. आपण जे जेवायच्या आधी म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे, हेच योग आहे. म्हणजे तुम्ही मनाला एकदा चांगली स्थितीमध्ये आणा. तर लांब श्वास घेतला तरी किंवा एक लांब श्वास घेऊन म्हणा वदनी कवळ घेता, खूप छान होईल. असं करून चांगलं जेवण आनंदाने खा. तसं तुम्ही जे काही काम करताय ते सिन्सिअरली करा. तसंच झोपायला गेलो आपण, आता झोपायचं आहे, पण जसे आपण एकटे झालो, परिवार आता नाही, मी झोपायला आली आहे, विचार चालू. विचार पण कसे येणार? नेगेटिव्ह. हे बिघडला, हे झाला, ह्यानी काय म्हणालं, असं केलं नाही पाहिजे होतं, वगैरे वगैरे वगैरे. काय चांगलं झालं ते काय विचार येत नाही. आता आम्ही योगमध्ये म्हणतो की झोपायच्या आधी 10 पॉझिटिव्ह पॉईंट्स विचार कर, का दिवसभरमध्ये काय चांगलं झालं आहे. कारण त्याचा असर मनावर आणि हृदयावर असणार. तर विचार करा की आज सकाळी सूर्य दिसला, हो सनराईज झाला, फूल किती सुंदर होता, कितीतरी चांगली गोष्ट असते, पण आपण त्याला नजरअंदाज करतो, तिथे लक्ष नसतं. तर स्वस्थ राहणे हे आपलं कर्तव्य आहे आणि दर मनुष्याचं हे कर्तव्य आहे. आपण आजारी पडतोच कशाला? कारण मनाला आपण बरोबर व्यवस्थित ठेवू शकत नाही.
शरीर आपण पडलो तर दुखेल, शरीराकडून आपण अस्वस्थ होत नाही, ते शरीर तर हील होतो. शरीरात काही प्रॉब्लेम आले ना, बॉडीमध्ये माहिती आहे कसं एकमेकाबरोबर ॲडजस्ट करायचं आणि परत व्यवस्थित होतो, बॉडी बॅलन्स होतो. हार्टचं काम करतो, लंगच्या लिव्हरच्या खूप व्यवस्था आहे आपल्या शरीरमध्ये. तिथे काहीही अटेन्शन द्यायची गरज नसतेच. गरज असते माइंडला व्यवस्थित करायला. मन नेहमी आनंदित पाहिजे, नेहमी फोकस्ड पाहिजे, वन पॉइंटेड पाहिजे, उत्साहित पाहिजे. त्याच्यासाठी योगमध्ये म्हणतात का आपण शरीर, मन आणि आत्मा हे 3 वस्तूंनी आपण आहोत. शरीर आणि मन ठीक आहे, पण आत्माच्या काय? हे जी वस्तू आहे त्याच्यात खूप नॉलेज आहे. आत्माकडे काय आहे? सगळं नॉलेज आहे. आत्माकडे शक्ती आहे, एनर्जी भरपूर. आत्मा नेहमी तुमच्याबरोबर आहे. शरीर जाणार, शरीर वीक होणार, स्ट्रॉंग होणार, सगळं होणार, पण आत्मा तुमच्याबरोबर आहे. आत्मा आहे म्हणून तुम्ही जगता, गेली म्हणजे तुम्ही जाणार. हे व्यवस्था, हे सगळं आत्माकडे आहे. आता तुमच्याकडे इतकी मोठी सत्ता आहे, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. योग म्हणतो का हे लक्ष आलं पाहिजे, म्हणजे केव्हाही तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही, लॅक ऑफ कॉन्फिडन्स होणार नाही. कारण तुमच्याकडे आत्मा आहे, तुम्ही आहोत. आणि कुठेही कन्फ्युजन झालं ना, शांतपणे बसल्यात, विचार करायचं तुम्ही बंद करा, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. पण मेडिटेशनपेक्षा एक स्टेप पुढे, का आपण काहीही विचार करायचे नाही. मेडिटेशनमध्ये मंत्र चालू असतो का, मेडिटेशनमध्ये काउंट करत असतो, ते सगळं माइंडला वन पॉइंटेड होण्यासाठी. पण काहीही विचार करायचा नाही, फक्त शांत व्हा. हे तुम्ही जर केला हळूहळू, निस्पंद मोशनलेस स्टेट ऑफ माइंड, त्या स्थितीवर आलेत ना, तर आतमधून तुम्हाला डिरेक्शन मिळत राहणार. मला हे प्रॉब्लेम आहे, मी काय करू? तुम्ही मन शांत ठेवलं आणि बसलेत ना, तुम्हाला आतमधून विचार येणार का हे करा, आणि तुम्ही करा. म्हणजे इतकं मनाची पॉवर आहे, तुमची आत्माची शक्ती. तुम्ही थकलेत, नाही जमत मला, नाही जमत मला, आतमधून विचार आणणार, सगळं जमू शकतो. गो अहेड, गेट अप, मूव, चलई वेती, पुढे चला. हे आत्माकडून. म्हणजे दर मनुष्याने, आणि मी म्हणते गृहस्थी, कारण त्यांना कुठे वेळ आहे हो, तर त्यांना एक 5 मिनटं, मॅक्सिमम 10 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही, एक कोपऱ्यात स्वतःबरोबर बसायचं, स्वतःबरोबर कॉन्टॅक्ट ठेवायचं. बाकी दुसऱ्यांच्या बरोबरच असतो कॉन्टॅक्ट, स्वतःबरोबर. आणि हळूहळू क्वायट व्हायचं, मनाला एकाकार करायचं, शांत राहायचं, आणि मग असंच बसायचं. तेवढं करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. म्हणजे तुमच्याकडे शक्ती भरपूर येणार, तुमच्याकडे मनावर ताबा करायची ताकद येणार. तुम्ही चिंता करता आता बसा शांतपणे, आणि मग सांगा, आता देव तू हे सांभाळ, मी आता झोपतोय. हे करायला आलं पाहिजे. योग म्हणतोय अवेअर व्हा. तुम्ही दिवस कसं घालता, ते 24 तासात तुम्ही काय काय करता. माझ्याकडे एक डॉक्टर आले होते, ते म्हणतात मी आसन एक अर्धा तास रोज करतो, आणि मी प्राणायाम 15 मिनटं रोज करतो. पण ते हार्टचे डॉक्टर होते, ते सर्जरी सारखे करायचे. आता सर्जरीमध्ये तुम्ही उभे राहून सर्जरी करता, आणि मग बसून असं खुर्चीवर, आणि तुम्ही कन्सल्टेशन करता. हेच त्यांचं जीवन. आता हे सगळं केलं तरी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. का? कारण एक तर रात्री ते झोपतच नव्हते, रात्रीच्या रात्री पण सर्जरी करायचे. आता झोप किती गरजेचे आहे ते आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे, आणि ते नव्हते करत. आणि मग फक्त पाय असं लटकून बसलेत ना खुर्चीवर, तर हार्टला खूप स्ट्रॉंग पंप करावं लागतं, खालून वरपर्यंत ब्लडला घ्यायला. कारण ग्रॅव्हिटी फोर्स आहे, आपण ग्रॅव्हिटीमध्ये जगतो. जनावराला हे करावं लागत नाही, जनावर असे आहात, त्याची स्पाईन अशी आहे, आपली स्पाईन अशी आहे. तर त्याच्यामुळे ते आपल्याला थोडी काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही पाय असे मांडी घालून बसलात तर तो ग्रॅव्हिटी फोर्स कमी होणार. तर मांडी खूप उपयोगीचं आहे, खूप उपयोगीचं आहे. आपण का जमिनीवर बसू शकत नाही? सगळे आता बसायला बंदच झालेत. आता सवय करा. ते त्याच्याने किती स्वस्थ राहणार, हार्ट स्वस्थ राहणार. खुर्चीवर आता मी हे नाही सांगत का तुम्ही फर्निचर बदला
ते आता नवीन घर झालं, नवीन व्यवस्था झाली, पण खुर्चीवर मांडीवर करून बसू शकतो ना मनुष्य. हां, आणि चला लोकांचे मध्ये आहेत तर डिसेंटली बसा, पण तेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या घरी आहात तेव्हा तरी तुम्ही आता मांडी घाला सोफ्यावर, खुर्चीवर, जमिनीवर बसा, जमिनीवर हातपाय जरा वेगळे वेगळे पद्धतीने बसा, सगळे मेडिटेटिव्ह पोज होणार. हे प्रॅक्टिकल हार्टचं काम पण थोडं कमी होईल, होणार. रिलॅक्स होईल थोडासा. आणि तुम्ही हार्ट रिलॅक्स होतं जेव्हा तुम्ही असे बसता किंवा तुम्ही चालता, वॉक करता. आता वॉकिंग तर केलंच पाहिजे. आपलं शरीर बघा त्याचं वॉकिंगसाठीच आहे. जर लांब बसलेला असतो तर किडनी अशी प्रेशर मध्ये येते. किती किडनीचे प्रॉब्लेम वाढलेत तुम्ही बघितले आता, डायलिसिस, किडनी सगळं खूप वाढलेत आता, कारण आपली जीवनशैली इतकी खराब झाली आहे. तर हे सगळं केलं पाहिजे ना, का थोड्या वेळमध्ये 20-20 फॉर्म्युला हे केलं पाहिजे आणि सारखं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि थोडं चाललं पाहिजे. कमीत कमीत अर्धा तास तर सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी, एवढं तर चाललंच पाहिजे ना. कमीत कमी 4 किलोमीटर मनुष्याने वॉक केलं पाहिजे. अवेअरनेस. हां, तुम्ही वॉक करा प्रकृतीबरोबर. तुम्ही जरा मटेरियल प्रकृती, आता ही झाडं, हे फळं फुलं आहेत ते आपले लंग्सच आहेत, माहिती आहे ना. आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन कोण देतो? ही झाडं, प्लांट. आणि मग आपण कार्बन डायऑक्साईड काढतो, ते कार्बन डायऑक्साईड प्लांट घेतो. तर ही जी मोठी मोठी ट्रीज असतात, पेड झाडं असतात, ते आपले लंग्सच्याच पार्ट आहेत, आपल्या शरीराच्या पार्ट आहेत. तसं जे पाणी आहे आपल्या शरीरमध्ये 76% वॉटर आहे. तर आपण पाणी पितो, फक्त काय खातो ते खाऊन न खाऊन तुम्ही 100 दिवस का एवढं आरामात जगू शकता. पाणी पाणी पिऊन आपण ना जर पाणी मिळालं तर एवढं जगू शकत नाही. आणि श्वास ते तर मुळीच जगू शकत नाही, 5 मिनिटात तर जाणार. तर हे इतके महत्त्वाची गोष्ट आहे. तर पाणीकडे लक्ष द्या तुम्ही. पाणीला पण प्रेमाने बघा, शांतपणे बसून आणि गोट गोट पाणी पिया. ते आपल्या स्वभावामध्ये आलं पाहिजे. धडपड धडपड आणि इकडे तिकडे पळायचं असेल तर नका खाऊ. धडपड करून खाऊन आणि धडपड करायचं ते बंद करा. इकडे तिकडे पळायचं असेल तर फक्त काहीतरी पिया, ताक पिया, लिंबू पाणी पिया, फ्रूट ज्यूसपेक्षा फ्रूट खा, फ्रूटमध्ये खूप ज्यूस असतं, फ्रूट्स खा, असंच करा. आणि जर पळायचं असेल पण शांतपणे बसून जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच खायचं. आंघोळ पण तसंच आहे, खाऊन आंघोळ करायचीच नसते, आधी आंघोळ करून मग खायचं असतं. कारण आंघोळ पण एक्सरसाइज आहे. मी जे सांगितलं ना कसं आंघोळ करायची, ते पण एक्सरसाइजच आहेत. तर हे सगळं मला सांगायचं आहे का योगाला जीवनमध्ये आपण आणायचं आहे प्रॅक्टिकली. आणि हे सगळी गोष्ट आपण जे काही करतो थोडा जागरूक व्हा, का आपण कष्ट करतो, काय करतो. कुठली वस्तू लांब एकच पोझिशनमध्ये राहून करायची नसते. शरीराला ॲक्टिव्ह ठेवा, मनाला क्वाईट ठेवा. हे केलं तर आपण व्यवस्थित राहणार. जसं तुम्ही सांगितले शरीर मनासाठी योग आहे. योग तत्वज्ञान म्हणजे आता पूर्ण जगभरात योगाची लोकप्रियता वाढते, पण भारताची योगाबद्दलची ताकद म्हणायची झाली तर ते तत्वज्ञान आहे आपला. तर या तत्वज्ञानाला आपण आत्ताच्या काळात कसं काही जोडू शकतो, आणू शकतो, मनावरती त्याचा कसा कंट्रोल करू शकतो? मी नेहमी म्हणते का आमच्या इथे रशियन सायंटिस्ट आले होते एकदा द योगा इन्स्टिट्यूटमध्ये. आणि ते म्हणाले, त्यावेळीच्या रशिया, ते म्हणाले का आमचं रशियन एक एक मनुष्य व्यवस्थित आहे, त्यांना खायला प्यायला मिळतो, त्यांना घर आहे, त्यांना नोकरी आहे, कामात बिझी असतात, सगळी सुविधा आहे, पण तरी काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी कमी वाटते आम्हाला. ते आम्ही त्याला सोल पेन म्हणतो. म्हणते काय, वी सफर फ्रॉम सोल पेन. ते आत्मात काहीतरी दुःख वाटते. हे सगळं आहे तरी, मोठी गाड्या आहेत, घर आहे, ते आहेत, पण काहीतरी कमी आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बघायला आलो योगमध्ये. म्हणून योग इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला भेटायला आले होते. आणि माझे सासरे होते तेव्हा, त्यांनी सांगितलं का हे सोल पेन तेव्हाच जाणार जेव्हा तुम्ही थोडा शांत मनाला ठेवायला तुम्हाला आलं पाहिजे, जे मेडिटेशन म्हणतो ते. आणि दुसरा लोकांचे बद्दल जरा विचार करायचा ते.
म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांचे दुःख बघणार, लोकांची हे बघणार, सहृदय झालं पाहिजे. आणि ते जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला कळेल सोल काय आहे. ते परत नाही, आणि त्याचा पेन मग तो सोल आनंदित होणार जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदित करणार तेव्हा. तर ते त्याला कळलं आणि ते म्हणाले आम्हाला अजून शिकायचं आहे योग. कारण योगमध्ये हे शब्द आलेत बघा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे शब्द, हे भाव आलेत. हे भाव तर आलेच पाहिजे. तुम्ही आसन करताना तेव्हा पण भाव आले पाहिजे. फक्त असंच आसन केल्याचा अर्थ नाही आहे. आम्ही हे 4 भाव नेहमी म्हणतो, धर्मभाव, ज्ञानभाव, वैराग्यभाव आणि ऐश्वर्यभाव. हे कुठलेही भाव घेऊन आसन करायचे असतात, असेच नाही. तर हे सगळं आहे. तर आजच्या योगमध्ये तत्त्वज्ञान आणायला एकच वस्तू करायची असते, आपण सगळ्यांनी आपापला धर्म करायचा. धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्य म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटी. धर्माचा अर्थ रिलिजन नाही, का हिंदू आहे का मुस्लिम आहे, हे आहे ते नाही. धर्माचा अर्थ आहे तुम्ही आलेच जगात तर तुमच्या काय कर्तव्य आहे ते तुम्ही करा. हे जर केलं तर सगळं तत्त्वज्ञान येणार. माझी ड्युटी स्वतःचे प्रती स्वतःला नेहमी बॅलन्स ठेवणे. वाटेल ते अप्स अँड डाऊन्स होऊ दे, माझं बॅलन्स चुकलं नाही पाहिजे. माझा मुलगा वारला आणि मी बसून रडत बसले आणि रडत राहिली, मला भूक गेली, हे गेली, खाल्लं नाही. आणि लोक आले मला, अरे किती खराब झालं, वाईट झालं. हे सगळ्यात मी दिवस घालवले. हे धर्म नाही, अधर्म आहे. मुलाचा वेळ आला होता, तो निघून गेला. आता तत्त्वज्ञान काय म्हणतो, कर्तव्य करा. आता काय ॲक्शन आहे ते करा. तो नाही तर की काय काय करायचं आहे, त्याच्या शरीराला इथे घेऊन जायचं आहे, हे करायचं आहे, कितीतरी फॉर्म्स भरायचे असतात, कितीतरी बँकमध्ये येते, सगळं काय काय काम असतं. एक डेथ झाली तर असंच काय नसतं. तर हे कर्तव्यनिष्ठ जर मनुष्य असेल तर स्वतः बसून रडत राहणे हे करणार नाही. 5 मिनटं रडेल, एक अचानक शॉक लागलाय, पण मग कर्तव्य, आत्ता मी ह्या क्षणी काय करावा ते करायची सुरुवात करेल. हे योग, आणि हे करता आलं पाहिजे. आणि आमचे असे स्टुडंट्स आहेत, त्यांनी हे केलं आहे. डेथमध्ये पण बॅलन्स ठेवलं आहे. आमचा एक हार्ट पेशंट होता, मिस्टर राठीकडून. खूप हार्टची कंडिशन खराब होती. आम्ही हार्टवर खूप रिसर्च केला आहे आणि आम्ही दाखवलं आहे का बायपास सर्जरीला बायपास करू शकतो. काय गरज नाही आहे. हो, योग जीवनमध्ये आणून. तर हे लोकांना आम्ही, ज्यांचे ब्लॉकेजेस खूप झाले होते, डॉक्टर्स म्हणाले तुम्ही जर ऑपरेशन नाही केलं तर मरणार, जास्त टिकूच शकणार नाही, मॅक्सिमम 1 मंथ आणि तुम्ही जाणार, ऑपरेशन गरजेचं आहे. असली पेशंट्सना आम्ही घेतलं होतं इन्स्टिट्यूटमध्ये, 100 असे लोक, आणि त्यांच्यावर आम्ही ट्रेनिंग केली. दर रविवारी त्यांना इथे यायचं, माझं एक लेक्चर ऐकायचं, जे मी नेहमी माइंडला कसं नीट ठेवणं त्याच्यावर बोलत असते, आणि काय खायचं प्यायचं त्याच्यावर लक्ष द्यायचं, आणि दिवसभर तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करताय त्याच्यावर. सगळ्यांची आम्ही एन्जिओग्राफी केली, सगळ्यांची आम्ही हे दुसरे सगळे टेस्ट केले, आणि पेपर क्लिअर आहेत, आणि किती खराब कंडिशन आहे ते पण दिसतो आहे. आणि मग 1 वर्ष ते सारखे दर रविवारी यायचे, आणि 1 वर्षानंतर त्यांचे जेव्हा परत एन्जिओग्राफी केली तेव्हा त्यांचे ब्लॉकेजेस खूप कमी झाले होते. मेजर ब्लॉकेजेस 30% 40%, आणि ते 90-95 सगळं निघून गेलं. हे सगळं आम्ही दाखवलं. योग म्हणजे स्वस्थ जीवन होणारच योगमध्ये. आजारी तुम्ही पडूच शकणार नाही. आपण जे गोंधळ करतो ना, वाटेल ते खातो, किंवा मनात आला तेव्हा उठलं, नाही तर आळस आला आहे. मी बघते ना सगळे लोकांना, जेव्हा हॉलिडे असतं तेव्हा त्यांना अजून झोपायचं असतं. ते नाहीतर सकाळी 7 वाजता उठून तयार होऊन कामाला जायचे, पण हॉलिडे आता मला झोपू दे, आणि झोपता. 10 वाजता उठता, आणि मग तुम्ही नाश्ता करता. पूर्ण दिवस खराब, दुसरा दिवस पण गेला. सेम रुटीन का राखू शकत नाही? सेम रुटीन म्हणजे शरीराला त्याची सवय झाली आहे, आणि ते सवय होईपर्यंत, चांगली सवय जर झाली आहे तर असं गोंधळ करायचा नाही. मग उशिरा उठायचं आणि मग खायचं तर खायचं, नाही तर आज हॉटेलमध्येच खाऊया. अरे घरातला भोजन हॉटेलचे भोजनपेक्षा कितीतरी जास्त बरं असतं. स्वास्थ्यासाठी घरातला भोजन की हॉटेल केव्हा तरी खा, पण ते प्रपोर्शन पाहिजे कुठलीही गोष्टच्या. तर
हे सगळं आम्ही शोध करता आम्ही खूप रिसर्च केला आहे, त्याच्यावर आम्ही शोधून काढलं आहे. आणि तसंच जीवनमध्ये हे योगला आणलं पाहिजे. म्हणजे कसं जगायचं, कसं मनाला चांगलं ठेवायचं, मनाचे भाव चांगले आले पाहिजे, ह्याच्यात तत्त्वज्ञान येतोच. तत्त्वज्ञानाचं बोलतोय आपण. बरेचदा असं होतं, लोक म्हणतात अरे आम्ही तर चांगलं राहतोय त्याच्यासोबत, पण समोरचं आमच्याशी खूप वाईट वाटतं, आता मग मी हे करणार. तर हे जे आहे इथे तत्त्वज्ञान कसं मदत करू शकतं? मला वाटते की समोरचा मनुष्य वाईट वागतोय ते आपण वाईट घेतो म्हणून वाईट वागतोय. आपल्याकडे चॉईस आहे का वाईट वाटून घेणे का नाही वाईट वाटून घेणे, ही चॉईस आपल्याकडे आहे. ते आपण घेत नाही. आपल्याला वाईटच वाटतं, वाईट वाटलं का सगळं नुकसान आपल्याला होणार, रोग आपल्याला होणार. त्याला आनंदाने घ्या. नाही अरे काय छान ओरडत आहे रे, किती छान दिसतोय तू, तुझे डोळे बघ किती चमकत आहेत, सुंदर, बोल बोल मी ऐकून घेते, असं करता आलं पाहिजे. आनंद घेत आलं पाहिजे. कुठली गोष्टमध्ये पॉझिटिव्ह साईड काय आहे ना ते बघायची सवय करा. त्याच्याने कसा परिणाम होतो तुमच्या नर्वस सिस्टीमवरती पॉझिटिव्हिटीने? पॉझिटिव्हिटीने तर नर्वस सिस्टमचे एक नर्व्स रिलॅक्स होतात, ते टेन्शन निघून जातात आणि होल मसलमध्ये रिलॅक्सेशन येतं, होल बॉडी रिलॅक्सेस. नेगेटिव्हमध्ये सगळीकडे टेन्शन, सगळं प्रॉब्लेम, सगळे डिझिजीसचं कारणच नेगेटिव्ह माइंड आहे. तर ही ट्रेनिंग गेली पाहिजे. आपण आपल्याकडे आहे, दर मनुष्य हे करू शकतो. आपलं लहान बाळ आहे, तो कुठेतरी काय केलं तर आपण म्हणतो यू स्टुपिड, आपण म्हणतो त्याला किती मूर्ख आहे तू, तो बाळ पण जवाब देतो तू मूर्ख आहे, तुम्ही हे आता आपल्याला वाईट वाटत नाही, आपल्याला मुळीच वाईट वाटत नाही. माझाच मुलगा आहे, माझ्यासारखाच बोलतोय आणि आपण त्याला आरामात घेतो, बोलतो जोराने, पण मनात घेत नाही. ते आपण का करू शकत नाही? आपल्याकडे आहे ही ताकद. का? कारण त्याच्याबद्दल आपल्याकडे प्रेम आहे. आता मनात प्रेम वाढवा, सगळ्यांच्यासाठी वाढवा. कारण सगळ्यांना प्रेम म्हणजे आय लव्ह यू म्हणून प्रेम होत नाही. प्रेम म्हणजे केअरिंग, केअर, कंपॅशन, त्याला प्रेम म्हणतात. तर ते झालं पाहिजे. बरेचदा योगा म्हणजे सगळ्यांना स्ट्रेचिंग एवढंच वाटतं, पण योगाने वजनसुद्धा कमी होतं. म्हणजे मी तुमच्या एका मुलाखतीत ऐकलं होतं की एका माणसाचं वजन खूप होतं आणि ते फक्त योगाच्या ह्या सगळ्या एकूणच डिसिप्लिन लाईफमुळे वजनसुद्धा कमी झालं आहे. तर फक्त त्याच्याबद्दल थोडं. डॉक्टर माझ्याकडे आला होता, जो इतकं फॅट होता का विचारू नको. तो डॉक्टर खूप चांगला होता, पार्लेलाच राहत होता. मी इथे सांताक्रूज ईस्टमध्ये आहे आमचं इन्स्टिट्यूट, विले पार्लेला. आणि माझ्याकडे आला, समोर उभे राहिला, असं वाटलं की एवढं मोठं एक पंप, म्हणजे काय म्हणतो एक पिलर आहे, असं काहीही शेप बॉडीमध्ये लाय, खूप फॅट. ते म्हणाला हंसाजी बघा ना, माझ्या शरीरात आता मी काय करू ज्याच्याने मी जरा बारीक होईल. कारण मी थोडं चालतो आणि माझा श्वास असं कोंडून जातो, मला जमत नाही, काही करता येत नाही, माझी लाईफ फिनिश झाली. मी म्हणतो असं नाही आहे, बारीक व्हायचं. ते म्हणाले काय, मी आसनं करू, मला सांगा काय प्राणायाम करू. म्हणले बघ तू काहीही करू नको, आसन जर केला ना अशा शरीरात पुढे वळायला गेलो तर हर्निया होईल तुला, आणि बाजूमध्ये गेलं तर स्लिप डिस्क होईल. एवढं हेवी शरीरमध्ये असं सगळं काहीही आसन करायचे नाही. तर मग काय करू, चालू म्हटलं काही करायचं नाही. मग बारीक कसं होणार? 3 गोष्ट, रोज दिवसातून 4 वेळा खायचं आहे, थोडं खायचं आहे. भूक लागली तरच खायचं आहे, नाही तर नाही खायचं, नाही तर लिक्विड घ्यायचं. हे नियम करा दिवसातून 4 वेळा. म्हणजे अर्ध पोटच मनुष्य जेवतो, बाकी खाली ठेवायचं. फक्त भूक सॅटिस्फाय करायला, पोट भरायला आपण खात नाही, हे 2 गोष्ट वेगळी आहे. तर हे करायचं आहे. आणि लवकर रात्री झोपायचं आहे, कारण झोप इतका स्ट्रेस आहे तुझ्या बॉडीमध्ये, एवढं हेवी वेट आहे म्हणून लवकर झोपायचं आहे. 9 वाजता का मॅक्सिमम 10 वाजता झोपून जा. 8 तासाची चांगली झोप घे, ते करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. ते म्हणतात मी माझं वजन कसं कमी होईल? मी म्हटलं होईल, पण मी डॉक्टर आहे, मी करू शकणार नाही. मी बोललं तर तू जा, मी काय करणार नाही. कारण ते ट्रॅश डाएटमध्ये तुला ठेवलं का फक्त पाणी पिऊन राहा, आणि ते बारीक तर होणार, परत त्याच्यापेक्षा दुप्पट वजन वाढेल. तर त्याची बायकोला सांगितलं, बायकोनं मला ते म्हणतात ते आता समजून घे. तर तो म्हणाला ठीक आहे. तो क्लिनिक सोडून आणि गावी निघून गेला. आणि गावी त्यांनी बरोबर वेळेवर थोडं खायचं आणि रात्री छान झोपायचं.
हे सुरू केलं. 1 महिन्यानंतर मला फोन केला का तुम्ही जसं केलं आहे मी करतो आहे आणि मला थोडं हलकं आणि बरं वाटतं आहे. मी म्हणते ठीक आहे, मग आता काय करू? म्हणजे आत्ता शरीराला वर खेचायचा प्रयत्न कर, कारण सगळं दबून गेलं आहे वजननी. तर तालासन आहे, पर्वतासन आहे आणि यष्टिकासन आहे. ही 3 गोष्ट फक्त कर. 5-5 वेळा जेवायच्या आधी ही 5 आसनं 3 आसन करायची आणि मग जेवायचे. असं दिवसातून 4 वेळा करणार, तेवढंच कर. बाकी काय नाही. म्हटलं काय नाही. 2रा महिना गेला. 3ऱ्या महिन्यात आता काय करू? मला खूप हलकं आणि बरं वाटतं. मी म्हणतं चला तर आता वॉक करा. अर्धा तास वॉक सकाळी, अर्धा तास वॉक संध्याकाळी, हळूहळू सगळं. 3 महिन्यानंतर माझ्यासमोर येऊन उभा राहिला तो. इतका यंग दिसत होता. किती वजन कमी झालं असेल का? 37.5 kg वजन कमी झाला. 37.5 kg. फक्त एक डिसिप्लिन जेवणमध्ये आणि रात्री झोप. त्याला पण कळलं आता कसं जगायचं. तो डॉक्टर अजून जिवंत आहे, 98 year old, व्हेरी फिट अँड फाईन. परफेक्ट. आता त्याला कळलं कसं जगायचं. आपण जरा जास्तच खातो, आपल्याला खूप कमी खायला पाहिजे. जितकं खातो अर्ध कमी करून टाका. 1 ग्लास घेतो, अर्ध ग्लास घ्या. 2 चपाती खाता, 1 चपाती खा. वजन कम करायचं आहे तर हे सगळं केलंच पाहिजे आणि आरामात वजन कमी होऊ शकतो. आणि मग जसं जसं वजन कमी झालं तुम्ही जास्त आसनं करा, स्पाईनची एक्सरसाइज थोडी, आणि पोट वर आलंच नाही पाहिजे तर कोर मसल्सची एक्सरसाइज. झोपून आणि हळूच पाय वर केला आणि खाली केला. हस्तपद्मगुष्ठासन, दोन्ही पाय वर केले, पायाला वाळून आणि थोडा वर केला, खाली केला, मसल कमी होते. नौकासन थोडा केला आणि पोटची मसल कमी होते. तर तेवढं थोडंच करायचं असतं, पण फिट राहू शकतो मनुष्य. म्हणजे जसं भगवद्गीतेत सांगितलंय की मनाला जर मित्र बनवलं तर तो तुमचा मित्र होतो आणि शत्रू बनवलं तर तुम्हाला त्रास देईल. तर इतकं साधं सोपं गणित आहे हे. फक्त गरज आहे ती आत्मसात करण्याची आणि समजून घेण्याची. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा इतका वेळ आम्हाला दिला. कॅमेरा पर्सन अनिल सनगरेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.